हाय मित्रांनो, कशा आहात? मस्त ना? मी पण मस्त. तर मित्रांनो, काय असतं का नाही, प्रत्येकाच्या आयुष्यात जी अडचण निर्माण होतात, ती प्रॉब्लेम्स क्रिएट होतात, ती सगळ्यांच्या कारणीभूत आपण नशिबावर देतो, नशिबावर ढकलून देतो. पण काही लोक आपल्याला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतात, आपल्याला आधार देण्याचा प्रयत्न करतात. तीच लोक नेमकं आपल्याला आपलं पाय खेचण्याचा प्रयत्न करत असतात, सतत आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतात. जी दिसतात का नाही, तोंडावर भोळे भोळे, तोंडावर भोळा असतं आणि त्यांच्या मनात किती काळा असतं हे आपल्याला मात्र कळतच नाही. आणि ज्या दिवशी आपल्याला कळतं त्या दिवशी मात्र त्या माणसांचं नाव पण घ्यायला आपल्याला नको वाटतं. अशाच लोकांमुळे माझ्या आयुष्यात आज जी काही परिस्थिती आहे ते आहे. मी नाव घेणार नाही, कारण ही जर व्हिडिओ नातेवाईकांनी बघितले तर रोजच सगळेजण येतील, अरे आम्ही काय केलं, आम्ही काय केले. वरवर जर आम्ही काय केलं म्हणत असतील, तेच नेमकं केलेलं असतं बरं का. खूप ही असली गंडवलेली माणसं असतात. तर असो, आम्हाला काय फरक पडत नाही. माझं नशिबाचं खेळ म्हणते आणि मी माझ्या मुलींना, माझ्या लेकरांसाठी व्हिडिओ बनवते. पण ही लोकांच्यात जळतं, लोक माझ्यावर जळतात. मित्रांनो, काय झालं होतं, 2 महिन्याच्या पाठीमागे माझं चॅनल मॉनिटर होणार होता आणि सगळं झालं आणि मी अप्लाय पण केला, पण डिमॉनिटर झालं. याचं कारण पण मी तुम्हाला सांगितलं. पण मित्रांनो, ते अगोदर मी चॅनल बंद पाडलं, वाचताना ते सगळं कंप्लीट झालं. पण ही जी लोक आहेत का नाही, शेजारी पाजारी जी नातेवाईक आहेत का नाही, जळतात म्हणूनच माझं सोबत असं झालं असतं कदाचित. मित्रांनो, मी व्हिडिओ चालू केला आणि सगळेजण रोज टोमणे मारायचं, कशाला व्हिडिओ बनतायस, कशामुळे व्हिडिओ. अहो, माझ्या पदरात 2 लेकरं आहेत, 2 मुले आहेत. त्यांचं वडील तर त्यांना सोडून गेला कायमचं, आणि त्यांनाच जतन करण्यासाठी माझ्याकडं पर्याय नव्हता, म्हणून मी हा पर्याय निवडला होता. पण कसं मी माझं चोरून का होईना माझं स्वप्न पूर्ण करण्यात होती, तर घरात कोणीतरी आग लावली, व्हिडिओच बंद करायला लागला. त्याच्यामुळे माझे आज चॅनल मॉनिटर होत होतं, ते पण अचानकच डिलीट झालं. बरेच महिने वाया गेले. जी लोक मला म्हणत होते, सपोर्ट करतोय तुला, तुझ्या म्हणजे असं मला वरवर म्हणत होते, पण त्या माणसानी आता माझं चॅनल मॉनिटर होतं. मी त्यांना सगळ्यांना सांगितलं, बाबा आता चॅनल मॉनिटर होईल आणि आता मी यूट्यूबवरनं पैसे कमवणार आहे, असं मी पर्सनल सांगितलं. त्याने ऐक घातली. जी लोक मला म्हणत होते की तू पुढं चाल, आम्ही तुला सपोर्ट करतो, त्याच लोकांनी आमच्या घरात भांडण लावलं. अगोदर एकदा अप्लाय केलं तर मॉनिटरसाठी, झालं नाही, कारण एक व्हिडिओ कॉपीराईट होता. पण म्हणलं स्वप्न तर मोडायचं नाही, ते पण काही का होईना आपण आता तसंच चालत राहायचं. वॉच टाईम कंप्लीट होणार झालं, अप्लाय करणार होतं, तर घरात माहिती केली कोणीतरी, खाल्लीच शान. अजून वाट लागली, घरात भांडणं वाद पेटायला लागली. असं अशा लोकांना मिरची लावत बसण्यापेक्षा, प्रत्येकाला खोटं चिडवत बसण्यापेक्षा, मी अजून जोराने हिमतीनं, जेवढं माझे पाय खेचायला लागले तेवढं मी जोराने हिमतीनं प्रयत्न करणार. मित्रांनो, तुम्ही पण मला सपोर्ट करा आणि मला असंच साथ द्या. जे लाईक करतात लाईक करा, कमेंट पण करा, की जी माणसं आपल्या आजूबाजूच्या भोळे चेहऱ्याचे असतात का नाही, ते काळ्या चेहऱ्याचे पण असतात. हाय मित्रांनो, कशा आहात? मस्त ना? मी पण मस्त. तर मित्रांनो, काय असतं का नाही, प्रत्येकाच्या आयुष्यात जी अडचण निर्माण होतात, ती प्रॉब्लेम्स क्रिएट होतात, ती सगळ्यांच्या कारणीभूत आपण नशिबावर देतो, नशिबावर ढकलून देतो. पण काही लोक आपल्याला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतात, आपल्याला आधार देण्याचा प्रयत्न करतात. तीच लोक नेमकं आपल्याला आपलं पाय खेचण्याचा प्रयत्न करत असतात, सतत आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतात. जी दिसतात का नाही, तोंडावर भोळे भोळे, तोंडावर भोळा असतं आणि त्यांच्या मनात किती काळा असतं हे आपल्याला मात्र कळतच नाही. आणि ज्या दिवशी आपल्याला कळतं त्या दिवशी मात्र त्या माणसांचं नाव पण घ्यायला आपल्याला नको वाटतं. अशाच लोकांमुळे माझ्या आयुष्यात आज जी काही परिस्थिती आहे ते आहे. मी नाव घेणार नाही, कारण ही जर व्हिडिओ नातेवाईकांनी बघितले
तर रोजच सगळेजण येतील, अरे आम्ही काय केलं, आम्ही काय केले, वर जर आम्ही काय केलं म्हणत असतील तेच नेमकं केलेलं असतं बरं का. खूप ही असली गंडवलेली माणसं असतात. तर असो, आम्हाला काय फरक पडत नाही. माझं नशिबाचं खेळ म्हणते आणि मी माझ्या मुलींना, माझ्या लेकरांसाठी व्हिडिओ बनवते. पण ही लोकांच्यात जळतं, लोक माझ्यावर जळतात. मित्रांनो काय झालं होतं, 2 महिन्याच्या पाठीमागे माझं चॅनल मॉनिटाईज होणार होता आणि सगळं झालं होतं आणि मी अप्लाय पण केला पण डिमॉनिटाईज झालं. याचं कारण पण मी तुम्हाला सांगितलं. पण मित्रांनो ते अगोदर मी चॅनल बंद पाडलं, वाचताना ते सगळं कंप्लीट झालं होतं. पण ही जी लोक आहेत का नाही, शेजारी पाजारी जी नातेवाईक आहेत का नाही, जळतात म्हणूनच माझं सोबत असं झालं असं कदाचित. मित्रांनो मी व्हिडिओ चालू केला आणि सगळेजण रोज टोमणे मारायचं, कशाला व्हिडिओ बनतायस, कशामुळे व्हिडिओ. अहो माझ्या पदरात 2 लेकरं आहेत, 2 मुले आहेत, त्यांचं वडील तर त्यांना सोडून गेला कायमचं आणि त्यांना जतन करण्यासाठी माझ्याकडं पर्याय नव्हता म्हणून मी हा पर्याय निवडला होता. पण कसं मी माझं चोरून का होईना माझं स्वप्न पूर्ण करण्यात होती, तर घरात कोणीतरी आग लावली, व्हिडिओच बंद करायला लागलं. त्याच्यामुळे माझे आज चॅनल मॉनिटाईज होत होतं ते पण अचानकच डिलीट झालं, बरेच महिने वाया गेले. जी लोक मला म्हणत होते सपोर्ट करतोय तुला, तुझ्या म्हणजे असं मला वरवर म्हणत होते, पण त्या माणसाने आता माझं चॅनल मॉनिटाईज होतं, मी त्यांना सगळ्यांना सांगितलं बाबा आता चॅनल मॉनिटाईज होईल आणि आता मी यूट्यूबवरनं पैसे कमवणार आहे असं मी पर्सनल सांगितलं. त्याने ऐक घातलीच. जी लोक मला म्हणत होते की तू पुढं चाल आम्ही तुला सपोर्ट करतो, त्याच लोकांनी आमच्या घरात भांडण लावलं. अगोदर एकदा अप्लाय केलं तर मॉनिटाईजसाठी झालं नाही, कारण एक व्हिडिओ कॉपीराईट होता. पण म्हणलं स्वप्न तर मोडायचं नाही, ते पण काही का होईना आपण आता तसंच चालत राहायचं. वॉच टाईम कंप्लीट होणार झालं तर अप्लाय करणार होतं, तर घरात माहिती केली कोणीतरी, खाल्लीच शान. अजून वाट लागली, घरात भांडणं वाद पेटायला लागली. असं अशा लोकांना मिरची लावत बसण्यापेक्षा, प्रत्येकाला खोटं चिडवत बसण्यापेक्षा मी अजून जोराने हिमतीनं, जेवढं माझे पाय खेच चालणार तेवढं मी जोराने हिमतीनं प्रयत्न करणार. मित्रांनो तुम्ही पण मला सपोर्ट करा आणि मला असंच साथ द्या. जे लाईक करतात लाईक करा, कमेंट पण करा की जी माणसं आपल्या आजूबाजूच्या भोळे चेहऱ्याचे असतात का नाही, ते काळ्या चेहऱ्याचे पण असतात.